नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. तर मी आता सहज ऑफिसवरून आल्यानंतर बसले होते आणि कधी-कधी आपल्याला असं होतं की आपण खूप थकून जातो किंवा सडनली डिमोटिवेटेड फील होतं. रुटीन असं होऊन जातं की बॉडी थकून जाते, मेंटली पण आपण थकून जातो. त्यानंतर कधी-कधी वाटायला लागतं की आपण आयुष्यात काय करतोय, नक्की काय चाललंय किंवा काही गोष्टी इव्हन घरी जरी असलो तरी असं वाटतं की ह्या गोष्टी आता माझ्याकडून नाही होत आहेत, बस झालं, आता मला यापुढे काहीच करायची इच्छा होत नाही किंवा माझ्याकडून गोष्टी नाही हँडल होत आहेत. तर माझ्या बाबतीत सुद्धा असं होतं. ॲक्चुअली जास्त वेळा होत नाही, त्याचं कारण मी पुढे सांगेन. पण खूप रेअरली असं होतं, म्हणून मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत आज या विषयावरती बोलावं. तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी किंवा इव्हन कलिग्स किंवा जे कोणी लोक भेटतील जे मला ओळखतात बऱ्यापैकी, तर ते विचारतात मला की तू मोटिवेटेड राहतेस, पॉझिटिव्ह राहतेस, तर त्याच्यासाठी काय म्हणजे कशाची गरज आहे? तर मला असं वाटतं मोटिवेशनसाठी ना आपल्याला बाहेरच्या गोष्टींची गरज नाही लागली पाहिजे. म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण सांगते तुम्हाला की मला बाहेरच्या मोटिवेशनची गरज आजपर्यंत कधीच पडली नाहीये लहानपणापासून. आणि आपण कशा फॅमिली कशा वातावरणात वाढलो आहोत हे पण महत्त्वाचं आहे. इन्स्पिरेशनल व्हिडिओज पाहून किंवा एखादा मूव्ही पाहतीये किंवा सॉंग्स ऐकतीये किंवा कोणीतरी मला मोटिवेट करतंय, तर या गोष्टींचा माझ्यावर खरंच काहीच फरक पडत नाही. कारण हे मोटिवेशन तुम्हाला आतमधून येण्याची गरज आहे, तुमच्या मनातून. ऍक्च्युली तुम्हाला कळायला पाहिजे. मला माहिती आहे मला माझ्या आयुष्यात काय काय गोष्टी प्रायोरिटीमध्ये आहेत किंवा मला फ्युचरमध्ये काय काय गोष्टी मिळवायच्या किंवा मला करिअरमध्ये अजून काय काय करायचं आहे किंवा मला काय काय टास्क कंप्लीट करायचे आहेत, माझ्या ड्युटीज काय आहेत, या सगळ्यांची जाणीव आहे मला. त्यामुळे मला बाहेरच्या मोटिवेशनची गरज नाही पडत. मी नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करते, नेहमी पॉझिटिव्ह विचार करते. स्वतःबद्दल मी एकही वाक्य किंवा एकही शब्द निगेटिव्ह बोलत नाही ना, स्वतःबद्दल ना माझ्या फॅमिली मेंबर्सबद्दल सुद्धा मी एकही अपशब्द नाही वापरत. आणि घरातल्यांना पण मी सांगते की तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की निगेटिव्ह नाही बोलायचं. कारण आपण ज्या गोष्टी बोलतो मला असं वाटतं त्या गोष्टी आपल्यासोबत व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपण मॅनिफेस्ट करतो त्या गोष्टी. आणि मोटिवेशन मला कधी डिमोटिवेटेड फील झालंच की माझ्याकडून नाही होते किंवा खूप थकली आहे, खूप एक्झॉस्ट होतंय, शेड्यूल खूपच आठवडा, 2 आठवडे, 1-1 महिना जर खूपच हेक्टिक जातंय. तर एक मोटिवेशन आहे माझ्या आयुष्यामध्ये. मला असं वाटतं ते प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये ते मोटिवेशन ती व्यक्ती असेल आणि प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मुलीला तो सहवास मिळावा अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करते. ते म्हणजे आपले वडील. तर हे बोलताना सुद्धा माझं मन भरून येतंय आता. माझे पप्पाच माझं मोटिवेशन आहेत. म्हणजे मला ते नाव किंवा तो चेहरा कधीच माझ्या आयुष्यात मला मागे सरू देत नाही किंवा खचू देत नाही. इमोशनली डिसिजन घेण्यासाठी सुद्धा मी तेवढी कॅपेबल आहे आता. मला कुठेही कधीही डिमोटिवेटेड फील झालं की माझ्याकडून होत नाहीये आता या गोष्टी किंवा मला सहन होत नाहीये मेंटली. फिजिकली तर आपण डॉक्टरकडे जातो, सगळं करतो. पण मेंटली असं वाटतं की नाही होते किंवा सेल्फ डाऊट येतो की मी करू शकेल का? तर माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या पप्पांचा चेहरा येतो. कारण प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांची स्ट्रगल लहानपणापासून पाहत आलेली असते. प्रत्येक गोष्ट तिने नोटीस केलेली असते वडिलांची आणि ती स्वप्न सुद्धा अशीच पाहते की माझ्या आयुष्याचा जोडीदार सुद्धा माझ्या वडिलांसारखाच असावा. तर ऑफकोर्स आपण म्हणतो मुलगी ही वडिलांचं काळीज असते, तसंच वडील सुद्धा मुलीचं काळीज असतात. असं नसतं की लग्न झाल्यानंतर मुलगी विसरते किंवा तिच्या जबाबदाऱ्यांमध्ये, संसारामध्ये गोष्टी विसरून जाते. फक्त वडीलही व्यक्त होत नाहीत आणि मुलीलाही व्यक्त होत नाही आपल्या समाजामध्ये. म्हणजे आपल्या जनरेशनमध्ये आपण जास्त एक्सप्रेस होऊ शकत नाही वडिलांसमोर किंवा वडीलही आपल्यासमोर एक्सप्रेस होत नाही. कधी कधी वाटतं की वडिलांना मिठी मारावी. तर हा व्हिडिओ स्पेशली सगळ्या वडिलांसाठी आहे. सगळ्यांच्या वडिलांना दीर्घायुष्य लाभो आणि सगळ्यांना त्यांच्या आई वडिलांचा सहवास मिळो. तर माझ्या आयुष्यातलं मोटिवेशन, माझी प्रेरणा म्हणजे मला कधीच माझ्या पप्पांचा चेहरा हेच माझ्या आयुष्यातलं एक रिझन आहे की मला ते कधीच खचू देत नाही. आणि मी नेहमी मोटिवेटेड राहते, पॉझिटिव्ह राहते आणि ते एकच कारण आहे माझ्याकडे की मी नेहमी स्ट्रॉंग राहते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या वडिलांना तुम्ही एक कॉल करा किंवा मेसेज करा की आणि सांगा त्यांना की तुम्ही त्यांच्यावरती